नमस्ते मित्रांनो, आपण मेल्यानंतर माणसाला हिंदू धर्मामध्ये जाळतो, राईट? किंवा प्रत्येक धर्मामध्ये काही काही वेगवेगळ्या पद्धती असतात. आपण त्याचे जे अंथरूण पांघरूण कपडे, जुने कपडे जे काय असेल ते सगळ्या गोष्टी आपण जाळतो मोस्टली. कारण का आपल्याला त्याच्या संदर्भातल्या ज्या आठवणी असतात ते जास्त येऊ नये असं एक कदाचित कारण असू शकेल. पण त्याने दिलेली इस्टेट, घर, पैसा, सोने चांदी जे काय असेल ते आपण जाळतो का? नाही, राईट? का? जर आपण त्याच्या सगळ्या आठवणी जाळतो, मग त्याने कमवलेले पैसे, धन ते का जाळत नाही? म्हणजे मनुष्य आपल्या फायद्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करत असतो. जर तुम्हाला त्यांच्या आठवणीच ठेवायच्या नाहीत तर तुम्ही त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सोडूनच दिल्या पाहिजे, इन्क्लुडिंग पैसा. म्हणून ज्या ज्या गोष्टी मनुष्याच्या फायद्याच्या आहेत ते त्याला फ्युचरमध्ये फायदेशीर राहतील अशा गोष्टी मनुष्य पद्धतशीरपणे ठेवतो आणि उरलेल्या सगळ्या गोष्टी हे जाळून टाकतो किंवा फेकून देतो. आणि जर काही म्हणत असेल की आम्ही तर लोकांना दान देतो, त्यांचे कपडे दान दिले, त्यांचे अंथरुणं पांघरुणं जे काय असेल ते दान दिलं, त्यांचे पेन आणि बाकीच्या गोष्टी दान दिल्या, पण तुम्ही त्यांचे कमवलेले सगळे पैसे दान दिले का? त्यांनी कमवलेली सगळी इस्टेट दान केली का? आणि जर ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर डेफिनेटली आपण समजू शकतो की तुमचं त्यांच्याबद्दल असणारं प्रेम हे अतूट आहे. अदरवाईज मनुष्य फक्त फायदा आणि तोट्या संदर्भातच विचार करत असतो. आपली विचारसरणी बदला की जेणेकरून ह्या सगळ्या जुन्या बुरसटलेल्या गोष्टीतून आपण बाहेर शकतो. जेवढा जास्त आपण लोकांना फायदा देऊ शकतो तेवढा आपण त्याबद्दलचा विचार करायला पाहिजे. धन्यवाद. ही गोष्ट ऐकल्याबद्दल आणि समजल्याबद्दल आपला दिन शुभ राहो. थँक्स अँड बाय फॉर नाव.